मुंबईला कंगाल करायचं, महाराष्ट्र कंगाल करायचं संजय राऊत यांनी आरोप केले. नाही, मला वाटतं शिवसेनेला म्हणजे दुसरा काय त्यांच्याकडे विषय आहे. निवडणुका आल्या, मग त्या नगरपालिकेच्या असो का महापालिकेच्या असो का कुठल्या विधानसभेच्या असो, त्यांना एकच आहे, बस मुंबईला तोडायचं आहे महाराष्ट्रापासून. तुम्हाला कोणी सांगितलं? असे वेड्यासारखे स्टेटमेंट वारंवार का करतात? देवेंद्रने सांगितलं कोणाच्या बापाची हिंमत नाही की मुंबईला महाराष्ट्रातून तोडेल. पण आपल्याकडे काही मुद्देच नाही, आपलं काही कर्तृत्व नाही. 2.5 वर्षामध्ये आपण घरामध्ये झोपा जोडल्या आणि आता काहीतरी येऊन बाहेरून फक्त एकच विषय मुंबईला तोडायचं आहे, मुंबईला तोडायचं आहे. दुसरा विषय संविधानाचा आहे, तो असाच आहे. माननीय मोदींनी वारंवार सांगितलं आणि देशातला त्यांचा विश्वास आहे संविधान बदलायचं. आता एक नवीन आयटम आता निघालेला आहे, नवीन कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे. खोट्या बातम्या काय द्यायच्या, खोट्या बातम्या पेरायच्या, जनतेमध्ये काहीतरी वेगवेगळं काहीतरी पेरायचं आणि अशा दृष्टीने प्रचार करायचा. कारण स्वतःचं कर्तृत्व काहीच नाही आहे. पवार साहेबांनी 60 वर्षामध्ये काही केलेलं नाही. हे महाशय आपले ठाकरे साहेब 2.5 वर्ष मुख्यमंत्री होते, घराच्या पायरी त्यांनी ओलांडली नाही, मंत्रालयाची पायरी ते चढले नाही आणि आता सांगतायत मुंबई तोडणार आहे, संविधान बदलणार आहे. खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. सर, एक प्रश्न, उमेदवार असतील अशी माहिती सूत्रांनी दिली. आता पक्ष मिळून सगळे जो निर्णय होईल आमच्या महायुतीच्या माध्यमातून तो निर्णय होईल. मग बाबाजींना दिलं तरी ते आमच्या उमेदवार राहतील किंवा कुणाला दुसऱ्याला दिलं तरी ते आमच्या उमेदवार. पण मी एक गोष्ट निश्चित सांगतो, निर्वाद सांगतो की नाशिकसुद्धा, मी उत्तर महाराष्ट्र नाशिक धरून सांगितलेलं आहे, 8 जागा आमच्या निवडून येतील. त्यात नाशिकसुद्धा आहे. निर्णय काही उद्या कसाही उद्या, पण निश्चित जनमत हे आमच्या बाजूने आहे, मोदीजींच्या बाजूने आहे. नाशिककर तर अधिक सुजाण आहेत, त्यांना माहीत आहे काय करायचं काय नाही. नाशिक शहर त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे काही झालं, थोडा उशीर जरी झाला तरी नाशिकची जागा ही महायुतीचीच त्या ठिकाणी निवडून येईल. उमेदवारी जाहीर झालेली नाही. मला वाटतं आता उमेदवारी म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात झाली, शेवटच्या टप्प्यातली सुद्धा 1-2 दिवसामध्ये तोही तिला त्या ठिकाणी सुटेल. निश्चित मला अपेक्षा आहे की या 2 दिवसामध्ये उद्या परवापर्यंत नाशिकचा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही जाहीर करू. पण उमेदवार कधी जाहीर झाला तरी मी तुम्हाला पुन्हा सांगेल की नाशिकची जागा ही आम्हीच जिंकू. असं आहे की मी सांगितलं की अजून तो निर्णय व्हायचा आहे. मला वाटतं आज उद्यामध्ये तो निर्णय होईल. पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, दिल्लीहूनही तो निर्णय होईल, सगळे त्यांच्याशी बोलतील. एकनाथजी आहेत, अजितदादा आहेत, देवेंद्रजी आहेत, बावनकुळे साहेब आहेत, ते सगळे वरती बोलतील. पण मला वाटतं 2 दिवसामध्ये उद्या परवामध्ये हा निर्णय त्या ठिकाणी अपेक्षित आहे. पण निर्णय काही हो, कुणालाही तिकीट मिळो, जागा ही महायुतीचीच होईल. सर, मतदारांमध्ये असं एक वातावरण आहे, असं एक आरोप विरोधकांकडे. मला वाटतं विरोधकांकडे काय शिल्लक आहे मला तुम्ही सांगा. विरोधकांकडे काय राहिलेलं आहे? विरोधकांकडे काय आहे? पण आता ते हेच सांगतील, लाट नाही, नाराजी आहे, हे नाराज आहे, ते नाराज आहे. पण मला वाटतं की लोकांनी ठरवलेलं आहे, सर, देशातील जनतेने ठरवलं आहे, मतदारांनी ठरवलं आहे की यावेळेला मोदींना 3ऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे. 400 क्रॉस करायचं आहे, 400 पार करायचं आहे, स्पष्ट बहुमत त्यांना द्यायचं आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की ज्यावेळेला 4 जूनला निकाल लागेल त्यावेळेला विरोधकांना सुद्धा कळेल की आपण किती खोट्या विश्वामध्ये, किती छोट्या स्वप्नामध्ये वावरत होतो. उमेदवारी अर्ज दाखल करताना आपण नव्हते, नंबर 1 तो विषय. आणि चंद्रकांत रघुवंशी नाराज आहे, त्यांनी उघडपणे सांगितलं आहे की आम्ही नाराज आहोत. तर नंदुरबार बाबतीत काय आहे? चंद्रकांतजीबद्दल, रघुवंशीबद्दल मी खरं त्याच्याशी मी बोलणार आहे, त्यांनाही जाऊन भेटणार आहे. मी बहुतेक यानंतर आज नंदुरबारला जाणार आहे. मी फॉर्म भरायला तो त्यावेळेला मोदींची सभा नांदेडला होती, त्यामुळे मला तिथे जावं लागलं. अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, आता मी इथून पुन्हा लातूरला निघालेलो आहे, इथून लातूरलाही मला जायचं आहे, नंदुरबारलाही मी जाणार आहे. उद्या परवा मी सोलापूर, म्हाडामध्येही आहे, साताऱ्यामध्ये पण जातो आहे. अनेक ठिकाणी मला जायचं असतं. पण मला असं वाटतं की नंदुरबारची जागा ही मागच्या वेळी त्याच्या आधी आमच्याकडेच होती. तोही भाजपचा किल्लाच आहे, अतिशय गड आहे. आणि रघुवंशींना आम्ही त्या ठिकाणी समजवू. मी एकनाथजीसुद्धा आमचे माननीय मुख्यमंत्री आहेत, ते सुद्धा त्यांना समजवतील आणि ते त्यांच्यासोबत आहेत. मला वाटतं 1-2 दिवसामध्ये चित्र स्पष्ट होईल आणि ती जागा मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून येईल.